आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष महोदय, विचार मंचावरील उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझ्या मायमावळ्यांनो, माझ्या बांधवांनो आणि या पवित्र भूमीवर जमलेल्या स्वाभिमानी जनहो, आजच्या या पवित्र आणि अभिमानास्पद दिवशी ज्या मातीत पराक्रमाचा सुवास आहे, ज्या इतिहासात स्वाभिमानाचा जाज्वल्य दीप प्रज्वलित आहे, त्या महान युगपुरुषाला वंदन करण्यासाठी आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत. ते म्हणजे आपल्या सर्वांच्या हृदयात अधिराज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज. बंधूंनो, 350 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने, मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकवला. स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, जगमगता पेटता अंगार. आणि अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजाला, ज्यांनी मराठा मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठा मातीत भगवा झेंडा रोवला. शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाता जिजाबाईंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंशाचे होते. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या 3 इस्लामी सल्तनींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्या दरम्यान बदलली, पण त्यांनी पुणे हे नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली. शिवाजी महाराज लहान असतानाच शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली. अर्थातच जहागिरीची व्यवस्था लावण्याची जबाबदारी जिजाऊंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाऊ आणि शिवाजी महाराज पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यामुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिवबा यांच्यासोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी जिजाऊंनी समर्थपणे पेलली. जिजाऊंनी शिवरायांना तत्कालीन वारकरी पंथांच्या परिसरातील वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि सामाजिक परंपरांचा अभ्यास करविला. वारकरी संतांच्या प्रबोधनाची छाप शिवरायांवर पडली. त्यांचा समतेचा, बंधुभाव आणि न्यायाचा उपदेश शिवाजी महाराजांच्या पुढील काळात झालेल्या वाटचालीत आपल्याला दिसून येतो. जिजाऊ देखील अत्यंत समता आणि न्यायाच्या पुरस्कर्त्या होत्या. संत तुकाराम महाराज हे तत्कालीन वारकरी संत. तुकोबांच्या विवेकी आणि विद्रोही शिकवणुकीचा आणि जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांचा शिवाजी राजांवर मोठा प्रभाव राहिला. जिजाऊंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत, तर सदरेवर शेजारी बसून राजकारणाचे पहिले धडेही दिले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. शहाजीराजांची कैद व सुटका, अफजल खानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत, सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा समाजातील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना राजा ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला होता. सुसंस्कार, शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण, न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले. शिवरायांचे बालपण हे अतिसंस्कारित असे घडले होते. बालपणाची सर्व वर्षे ही नीतिमत्ता, राजव्यवस्था, युद्धकला, गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली. कधीकधी आसपास राहणारी मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत. मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते. 84 मोसे खोऱ्यातील वतनदार बाजी पासलकर, राजे शिवाजी महाराज व दादोजी पंत कोंडदेवांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्यासाठी रायरेश्वर मंदिराची निवड केली. श्रावण सोमवारच्या शुभ दिनी पंतांनी दिलेल्या आमंत्रणानुसार कानत खोऱ्यातले झुंजारराव मुरळ, मुठा खोऱ्यातले पायगुडे, रोहिड खोऱ्यातले कान्होजी जेधे आदी सुभेदार व राजांचे बालमित्र तानाजी मालुसरे, गणोजी दरेकर, विठोजी लाड आणि येसाजी कंकसहित अनेक मावळे रायरेश्वरांच्या मंदिरात जमले आणि महादेवाच्या पिंडीसमोर बेलभंडारा हाती घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. गेल्या कित्येक वर्षापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. वयाच्या 16व्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले. यासाठी त्यांनी पुणे, मावळ यांसारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली. या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, मोरारबाजी, येसाजी कंक यांसारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणाचेही बलिदान देताना मागेपुढे पाहिले नाही. इसवी सन 1646मध्ये सुलतानाच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन 16 वर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला आणि तेथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला. पुढील 2 वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले घेतले. यामध्ये पुरंदर, कोंढाणा आणि चाकण यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी सुपे, बारामती आणि इंदापूर ही ठिकाणे आपल्या थेट ताब्यात घेतली. तोरणागडासमोरील मुरुंब देवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड ठेवले. यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेल्या खजिन्याचा उपयोग केला. राजगड ही 1 दशकाहून अधिक काळ त्यांची राजधानी होती. यानंतर शिवाजी महाराज हे कोकणाकडे वळले आणि त्यांनी कल्याण हे महत्त्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर सरकारने या घटनांची दखल घेऊन कारवाई करण्याचे ठरवले. शिवाजीच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यास फौस आहे या संशयाने आदिलशहाने त्याचे मुख्य वजीर नवाब मुस्तफा खान याने बाजी घोरपडे, मुंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान आझम खान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता 25 जुलै इसवी सन 1648चा. हे कळता शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठविले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदीतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दिनांक 16 मे इसवी सन 1649 रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली. आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर महाराजांनी पुन्हा छापेमारीला सुरुवात केली आणि 1656मध्ये
वादग्रस्त परिस्थितीत चंद्रराव मोरे विजापूरचा सहकारी मराठा सरंजामदार याचा वध केला आणि त्याच्याकडून सध्याच्या महाबळेश्वरच्या हिल स्टेशनजवळील जावळीचे खोरे ताब्यात घेतले. भोसले आणि मोरे घराण्यांव्यतिरिक्त सावंतवाडीचे सावंत, मुधोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या आदिलशाहीची सेवा केली. अनेकांनी देशमुखी हक्काने काम केले. या बलाढ्य कुटुंबांना वश करण्यासाठी शिवरायांनी विविध डावपेचांचा अवलंब केला, जसे की वैवाहिक संबंध तयार करणे, देशमुखांना मागे टाकण्यासाठी गावातील पाटलांशी थेट व्यवहार करणे किंवा त्यांच्याशी लढणे. शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानामुळे विजापूर सल्तनत नाराज होती. विजापूरच्या आदिलशहाने मुघलांशी शांतता करार केल्यानंतर 1659 साली विजापूरच्या आदिलशाही सुलतान दरबाराने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजल खानाला पाठवले. अफजल खान हा बलाढ्य, क्रूर आणि कपटी सरदार म्हणून ओळखला जात होता. त्याने मार्गात हिंदू देवळाची तोडफोड केली, पंढरपूर व तुळजापूर येथील मंदिरांचा अपमान केला, जेणेकरून शिवाजी महाराजांना संताप येऊन ते उघड्या मैदानात लढाईसाठी बाहेर पडतील. पण महाराजांनी संयम आणि बुद्धीचा वापर केला. त्यांनी प्रत्यक्ष युद्धाऐवजी डावपेच आखला. शिवाजी महाराजांनी भेटीसाठी जावळीच्या दऱ्यांतील प्रतापगड किल्ला निवडला. हा किल्ला डोंगर दऱ्यांनी वेढलेला असल्यामुळे गनिमी काव्यासाठी योग्य होता. दोघांमध्ये तहाच्या बोलणीच्या नावाखाली भेट ठरली. अट अशी, दोघेही कमी शस्त्रांसह मोजक्या माणसांसह भेटतील. 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्याशी तंबू उभारला गेला. शिवाजी महाराजांनी अंगावर शिरस्त्राणाखाली लोखंडी कवच व चिलखत परिधान केले होते. हातात वाघनख आणि बिछवा अशी लपवलेली शस्त्रे होती. अफजल खानाने आलिंगन देण्याच्या बहाण्याने शिवाजी महाराजांना कवेत घेतले आणि कट्यार खुपसण्याचा प्रयत्न केला. पण महाराज सज्ज होते. त्यांनी तत्क्षणी वाघनखाने खानाच्या पोटात वार केला आणि बिछव्याने भोसकले. खान जखमी झाला. बाहेर उभ्या असलेल्या सय्यद बंडाने हल्ला केला, पण महाराजांचे अंगरक्षक जीवा महाला यांनी त्याचा हात छाटून महाराजांचे प्राण वाचवले. म्हणूनच म्हणतात, होता जीवा म्हणून वाचला शिवा. अफजल खानाचा वध होताच मराठा सैन्याने हल्ला चढवला. खानाचे सैन्य गोंधळले. अनेक सरदार ठार झाले. ही लढाई स्वराज्याच्या विजयाने संपली. या घटनेनंतर मराठ्यांचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढला. शिवाजी महाराजांचे नाव संपूर्ण दख्खनभर गाजू लागले. अफजल खान वध म्हणजे केवळ शारीरिक ताकदीचा नव्हे, तर बुद्धी आणि संयमाचा विजय होता. प्रतापगडावर घडलेली ही घटना दाखवते की अन्यायाविरुद्ध उभे राहताना धैर्याबरोबर बुद्धीचीही गरज असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ तलवारीने नाही, तर चातुर्याने शत्रूचा पराभव केला. विजापुरी सैन्याचा पराभव करून शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोकण आणि कोल्हापूरकडे कूच करून पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला. परंतु 1660च्या मध्यात सिद्धी जोहरच्या सैन्याने पन्हाळ्याला वेढा घातला आणि किल्ल्याचा पुरवठा मार्ग बंद केला. पन्हाळगडावर मुघलांचा वेढा होता. पन्हाळगडावरून शिवराय विशाळगडाकडे निघाले. शत्रूने पाठलाग सुरू केला होता. त्यावेळी बाजीप्रभूंनी पावनखिंडीत उभे राहून शत्रूला रोखले. 13 जुलै 1660 रोजी संध्याकाळी बाजीप्रभू देशपांडे जखमी झाले होते. तरीही विशाळगडावरून शिवराय सुरक्षित पोहोचलेचा तोफेचा आवाज ऐकेपर्यंत ते लढत राहिले. रक्ताच्या धारांनी खिंड लाल झाली, पण बाजीप्रभू ढळले नाहीत. तोफेचा आवाज ऐकताच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. हा बलिदानाचा क्षण म्हणजे स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. बाजीप्रभू देशपांडे हे मराठ्यांचे शूर योद्धे होते. पावनखिंडीतील लढाई यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत पावनखिंड रोखून धरली. यानंतर आता मुघल सम्राट झालेल्या औरंगजेबाने विजापूरच्या बडी बेगमच्या विनंतीवरून जानेवारी 1660मध्ये
त्याचा मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी 1.5 लाखाहून अधिक सैन्यासह शक्तिशाली तोफखाना देऊन पाठवले. शाहिस्तेखानाने मोठे आणि चांगल्या तरतुदीचे आणि जोरदार सशस्त्र मुघल सैन्याचा फायदा घेऊन काही मराठा प्रदेशात घुसखोरी केली. त्याने पुणे शहरही ताब्यात घेतले आणि लाल महालातील शिवाजी महाराजांच्या राजवाड्याला आपले निवासस्थान बनवले. 5 एप्रिल 1663च्या रात्री शिवरायांनी शाहिस्तेखानाच्या छावणीवर रात्रीचा धाडसी हल्ला केला. लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन 400 माणसांसह शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच शिवाजी महाराज प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या शयनगृहात घुसले. तोपर्यंत महालात कुठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानाला जाग आली आणि शिवाजी राजांना समोर पाहून खानाने जीव वाचवण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी मारली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची 3 बोटे कापली गेली. या हल्ल्यात शाहिस्तेखानाचा मुलगा, त्याच्या अनेक बायका, नोकर आणि सैनिक मारले गेले. खानाने पुण्याच्या बाहेर मुघल सैन्याचा आश्रय घेतला. या लाजिरवाण्या पराभवाची शिक्षा म्हणून औरंगजेबाने शाहिस्तेखानाची बंगालमध्ये बदली केली. शाहिस्तेखानाच्या हल्ल्यांचा बदला म्हणून आणि आपला आता कमी झालेला खजिना भरून काढण्यासाठी 1664मध्ये शिवाजी महाराजांनी सुरत हे बंदर शहर आणि श्रीमंत मुघल व्यापारी केंद्र लुटले. शाहिस्तेखान आणि सुरतेवरील हल्ल्यामुळे औरंगजेब संतप्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने राजपूत मिर्झाराजे जयसिंग पहिला याला शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी सुमारे 15,000 सैन्यांसह पाठवले. 1665मध्ये जयसिंगच्या सैन्याने शिवाजी महाराजांवर दबाव आणला. जयसिंगच्या घोडदळांनी ग्रामीण भाग उद्ध्वस्त केला आणि त्याच्या सैन्याने महाराजांच्या किल्ल्यांना वेढे घातले. हा मुघल सेनापती शिवाजी महाराजांच्या अनेक प्रमुख सेनापतींना आणि त्यांच्या अनेक घोडदळांना मुघल सेवेत आकर्षित करण्यात यशस्वी झाला. 1665च्या मध्यापर्यंत जयसिंगने पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला आणि किल्ला हातातून जाण्याची वेळ जवळ आल्याने शिवरायांना जयसिंगशी करार करणे भाग पडले. 11 जून 1665 रोजी शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात झालेल्या पुरंदरच्या तहात शिवरायांनी 23 किल्ले सोडून देण्याचे कबूल केले. 12 किल्ले स्वतःकडे ठेवले आणि मोगलांना 4 लाखाहून सोन्याचे होऊन इतकी भरपाई दिली. पुढे 1666मध्ये औरंगजेबाने शिवाजी राजांना त्यांचा 9 वर्षाचा मुलगा संभाजीसह आग्रा येथे बोलावले. मोगल बादशाह औरंगजेब याच्या दरबारात शिवाजी महाराजांना अपमानित करून नजरकैदेत ठेवले. पण सिंहाला पिंजऱ्यात ठेवणे शक्य नसते. 17 ऑगस्ट 1666 रोजी महाराजांनी अद्भुत युक्तीने आग्राहून सुटका केली. शिवरायांच्या सुटकेनंतर मुघल सरदार जसवंत सिंग यांनी नवीन शांतता प्रस्तावासाठी शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात मध्यस्थ म्हणून काम केले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांशी शत्रुत्व कमी झाले. 1666 ते 1668 दरम्यान औरंगजेबाने शिवरायांना राजा ही पदवी बहाल केली. तसेच संभाजीला पुन्हा एकदा 5,000 घोड्यांसह मुघल मनसबदार करण्यात आले. त्यावेळी शिवाजी राजांनी संभाजीला सेनापती प्रतापराव गुजर यांच्या समवेत औरंगाबाद येथे मुघल सुभेदार मुअज्जम पहिला बहादूर शाह यांच्याकडे सेवा करण्यासाठी पाठवले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणीचे सवंगडी व स्वराज्याचे शूर सुभेदार होते. स्वराज्य स्थापनेपासून त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला. अफजल खान स्वारीच्या वेळी त्यांनी पराक्रम गाजवला. कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी मिळाल्यावर त्यांनी मुलाच्या लग्नातून उठून आधी लगीन कोंढाण्याची मग लगीन रायबाची असे म्हणत मोहीम स्वीकारली. 4 फेब्रुवारी 1670 रोजी त्यांनी मावळ्यांसह द्रोणगिरी कडा चढून किल्ल्यावर अचानक हल्ला केला. किल्लेदार उदयभान राठोड याच्याशी तुंबळ युद्ध झाले. शौर्याने लढताना तानाजींना वीरमरण आले.
पण सूर्यजी मालुसरे व शेलार मामा यांनी किल्ला जिंकला. ही बातमी ऐकून महाराज दुःखी झाले व म्हणाले, गड आला पण सिंह गेला. तानाजींच्या स्मरणार्थ कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. 1670 शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटले. यावेळी इंग्रज आणि डच कारखाने त्यांचा हल्ला परतवून लावू शकले, परंतु मक्केहून परत आलेल्या मावरा उन नाहर येथील मुस्लिम राजपुत्राचा माल लुटण्यासह त्यांनी शहरच उद्ध्वस्त केले. शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहिमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळविली होती. प्रस्तावित राज्याभिषेकाची तयारी 1673 सुरू झाली. तथापि काही वादग्रस्त समस्यामुळे राज्याभिषेकाला जवळपास 1 वर्ष उशीर झाला. शिवाजी राजांच्या दरबारातील ब्राह्मणांमध्ये वाद निर्माण झाला. त्यांनी शिवरायांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला, कारण हा दर्जा हिंदू समाजातील क्षत्रिय योद्धा वर्णांसाठी राखीव होता. शिवराय हे शेती करणाऱ्या गावांच्या प्रमुखांच्या वंशातून आले होते आणि त्यानुसार ब्राह्मणांनी त्यांना शूद्र शेती करणारा वर्णाचे म्हणून वर्गीकृत केले. त्यांनी नमूद केले की शिवरायांनी पवित्र धाग्याचा समारंभ कधीच केला नव्हता आणि जो धागा क्षत्रिय घालतात तो कधीच घातला नव्हता. क्षुद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्याची तोंडे बंद करू शकेल अशा पंडितांची म्हणूनच त्यावेळी स्वराज्यास गरज होती. गागा भट्ट यांनी सांगितले की त्यांना शिवाजीराजे हे सिसोदियांचे वंशज असल्याचे सिद्ध करणारी वंशावली सापडली आहे आणि अशा प्रकारे खरोखरच ते क्षत्रिय आहेत, परंतु त्यांच्या पदासाठी योग्य समारंभाची गरज होती. हा दर्जा लागू करण्यासाठी शिवाजी महाराजांचा एक पवित्र धागा समारंभ करण्यात आला आणि क्षत्रियांकडून अपेक्षित वैदिक विधीनुसार त्यांच्या जोडीदाराशी पुनर्विवाह केला गेला. उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता. अशा भक्कम पुराव्यानंतर गागा भट्ट महाराष्ट्रात येऊन शिवाजी भोसले यांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. अर्थात त्यासाठी त्यांनी मोठी दक्षिणाही घेतली. 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचे राज्य म्हणून राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवाजी राजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. याशिवाय नवीन कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला. 18 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांची आई जिजाऊ यांचे निधन झाले. मराठ्यांची निश्चलपुरी गोस्वामी या तांत्रिक पुजाऱ्याला बोलावले, ज्याने घोषित केले की मूळ राज्याभिषेक अशुभ तारखेला झाला होता, म्हणून दुसरा राज्याभिषेक आवश्यक आहे. 24 सप्टेंबर 1674 रोजी झालेल्या या दुसऱ्या राज्याभिषेकाचा दुहेरी उपयोग झाला. ज्यांचा अजूनही असा विश्वास होता की शिवाजीराजे त्यांच्या पहिल्या राज्याभिषेकाच्या वैदिक विधीसाठी पात्र नव्हते, म्हणून त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने हा सोहळा पार पाडून राज्याभिषेक केला. दक्षिण भारतात जिंजी, वेल्लूर, तंजावर भागात स्वराज्याचा विस्तार केला. शिवरायांचे स्वराज्य महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही, ते अखिल भारतीय संकल्पना बनले. शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. न्याय, कर प्रणाली, आरमार, गडकोट व्यवस्था सर्व काही सुयोग्य पद्धतीने उभारले. त्यांची राजमुद्रा म्हणते, जशी प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो तशी शिवरायांची कीर्ती वाढेल आणि ही सत्ता लोककल्याणासाठीच तेजोमय होईल. ज्याचं आरमार त्याचा समुद्र. शिवरायांनी कोकण किनाऱ्यावर सामर्थ्यवान आरमार उभारले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी असे समुद्र किल्ले बांधले. म्हणूनच त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हणतात. शिवराय म्हणायचे, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. परस्त्रीला आई समान मानणारा, प्रजेवर जीवापाड प्रेम करणारा जनतेचा खरा राजा छत्रपती शिवाजी महाराज होते. वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर शिवरायांचे देहावसान झाले. परंतु त्यांची प्रेरणा, त्यांचे स्वराज्य, त्यांचा आदर्श अमर आहेत. 1645 तोरणा जिंकून सुरू झालेली स्वराज्याची चळवळ
1680पर्यंत प्रचंड साम्राज्यात परिवर्तित झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा, किल्ले धोरण, आरमार उभारणी, प्रशासन व्यवस्था यामुळे हिंदवी स्वराज्याची भक्कम पायाभरती झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार हा केवळ तलवारीच्या बळावर उभा नव्हता, तर तो न्याय, शिस्त आणि लोककल्याण यांच्या भक्कम पायावर उभा होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेला पुत्रवत मानले, स्त्रियांचा सन्मान अबाधित ठेवला, धर्मसहिष्णुता जपली आणि भ्रष्टाचार करणाऱ्याला कठोर शिक्षा दिली. म्हणूनच शिवराय हे केवळ इतिहासातील राजा नाहीत, तर आदर्श प्रशासनाची जिवंत प्रेरणास्त्रोत आहेत. अशा महान व्यक्तिमत्वाला माझा कोटी कोटी प्रणाम. शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवले, स्वाभिमानाने जगा, ध्येयाने जगा आणि राष्ट्रासाठी जगा. जर प्रत्येक युवकाने शिवरायांचे एक जरी गुण आत्मसात केले तर भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. जय जिजाऊ, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.